अभिरुकडे सर, आपल्याला पंचक्रोशीत कोल्हापूरच्या कॉमेडी किंग या नावाने ओळखलं जातं. आपण चला हवा युद्धासाठी स्क्रिप्टिंग देखील केलेलं आहे व विविध वेबसिरीज देखील केलेल्या आहेत. काल आम्ही तुम्हाला कॉल केला, तुम्ही येतो म्हणला, आज तुम्ही आला. एवढ्या पटापट निर्णय कसं काय घडले व पुढच्या 5 वर्षात तुम्ही कुठं बघता स्वतःला? कसं झालं, मगाशी पण मी तोच विचार केला आल्या हे सगळं इथलं बघायचं आणि घरापाशी करायचं. म्हटलं काय झाले, मोबाईलवर कॅमेऱ्यावर व्हिडिओ करून कटाळलोय. म्हटलं यांचं कसं काय काय असते बघायचं. म्हटलं नेमका खर्च किती येतोय आणि म्हटलं काढायचं पतसंस्थेत करायचं. म्हटलं तुमचं दुकान बंद. थोडक्यात 5 वर्षात आमचं दुकान बंद पडतं. हां, टार्गेट हेच आहे. बघेल ती शिकायचं चालू आहे, बघायचं ती कॉपी करायचं असं चालू आहे. काय असणार? कॉमेडी टॉक्स विथ अभिरुकडे. कॉमेडी टॉक्स विथ अभिरुकडे. छान. शिवानी गडकरी मॅडम, आपला लागेर झाला जीपासून प्रवास जो चालू झाला तो आता टिकळी या मालिकेपर्यंत येत आहे. टिकळी या शब्दाचा बऱ्याच लोकांना अर्थ माहीत नाही आणि क्युरियोसिटी पण आहे की नेमकी हे काय आहे. त्या तुमच्या मालिकेबद्दल थोडं सांगा व नेमकी टिकळी हा शब्दाचा अर्थ आणि याचा काय रोल असतो ते सांगा. तिकळी हा शब्द आहे तो ॲक्च्युली तिकळी एका मुलीसाठी हा शब्द वापरला जातो. कारण जुन्या परंपरेनुसार असं मानलं जातं की 3 मुलांनंतर जर 4थी मुलगी झाली तर ती तिकळी असते आणि ती अपशकुनी मानली जाते. असं पूर्वीच्या काळी काहीतरी समज असेल लोकांचं, तेव्हा बऱ्याच अंधश्रद्धा होत्या. तर त्यामुळे त्या मुलगीला अपशकुनी मानलं जायचं, तिला गावाच्या बाहेर काढलं जायचं, तिच्याशी लग्न कोण नाही करायचं किंवा त्या घराला कधी कधी तिकळी असल्यामुळे त्या घराला कधी कधी वाळीत टाकलं जायचं. अशी ती पूर्वीची परंपरा होती. तर काही गावांमध्ये अजूनही तो समज आहे. तर त्याच्यावरती भाष्य करणारी ही सिरियल आहे आमची तिकळी नावाची. शोरूमची संकल्पना कशी आली? इस्लामपूर शहरात त्या काळी एवढं भव्य शोरूम, ती संकल्पना कशी आली? ई कॉमर्स गोष्ट म्हणजे ऑनलाईन खरेदी, ह्याच्यावर शोरूम मालकांना भरपूर फरक पडलाय. कसा? भरपूर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पडला ना. कारण आता दुकानात येताना कस्टमर काय करते, असं मोबाईल घेऊन येते असं आणि ह्याच्यावर बघून सांगते की हे मॉडेल आहे का. आता ऑनलाईनला की ते बंद पडलेली मॉडेल तिथे विकतात आणि आपल्याकडे फ्रेश स्टॉक येतो. ही कस्टमरच्या ध्यानात येत नाही. ते कस्टमरचं बघितलं पाहिजे की आपल्याला दुकानात घ्यायचं का तिथे घ्यायचं. कस्टमरनं समजा एखादी वस्तू खरेदी केली तर आम्हाला धरू शकतं असं की बाबा आम्हाला बंद पडले, आम्हाला दे बदलून. ऑनलाईन कोण आहे त्याला? कोणच नाही. एकदा घेतली की हात वर करतात. तसं आम्हाला कोणी कुठलाही व्यवसाय असेल तर माझी विनंती आहे की जे दुकानदार आपले दुकान टाकून बसलेत आपल्या प्रत्येक गावात तिथे खरेदी करा. कारण त्यांचंही बऱ्यापैकी त्यांची कुटुंब आहेत, त्यांचंही चाललं पाहिजे. मी टी व्ही करतोय, उद्या तुम्ही कपडे करताय, मी जर कपडे ऑनलाईन मागवलो तर हा फरक आहे, तो नसावा. मग अभि सर, तुमचं सध्याचा सलून व्यवसाय आहे. सलून व्यवसाय करता करता कॉमेडीची आवड कशी काय लागली? दोन्ही तुम्ही कसं मॅनेज करता, सलून व्यवसाय आणि कॉमेडी? सलून व्यवसाय करत असताना काय काय कॉमेडी किस्से करतात ते देखील आम्हाला सांगा. सलूनमध्ये 24 तास कॉमेडीच असते. काम कमी, धंदा कमी आणि दंगा जास्त असा आहे. आणि दुसरं म्हणजे मी सुरुवातीपासूनच कॉमेडी म्हणून गावात बाबा बोलतोय लय भारी, हजरजवळपणा आहे, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, पटकन उत्तर देण्याचं कौशल्य. पण हे मला कॉमेडीच वाटली नव्हती कधी. ज्यावेळी बाहुबलीने कटप्पाला का मारला हा माझा जरा पहिला व्हिडिओ आला, त्याच्या आधी बटनाचा मोबाईल होता. माझं वैशिष्ट्य असं, बाहुबलीने कटप्पाला का मारलं हा व्हिडिओ माझा जो महाराष्ट्रभर घुमला, तो व्हिडिओ कधी घुमला दुसऱ्याच्या मोबाईलवरती. माझा त्यावेळी सुद्धा मोबाईल नव्हता. जवळजवळ मी युट्यूबर झालो तर मी दुसऱ्याच्या मोबाईलवरच. माझ्याकडे 26 बटनाचा मोबाईल. मग शेवटी म्हणलं आपलं व्हिडिओ टाकून दुसरं पैसे मिळवाला. तो कोट्यातीच पार्टी झाली आणि मी मोकळाच. मी अजून कात्र्याच करायला. मग म्हटलं आता आपण मोबाईल घेऊया. मग धाडच करून मित्रांना पैसे दिले, मग मोबाईल घेतला. आपल्या विकीने मला पैसे दिले. त्यानंतर मी मोबाईल घेतला. मोबाईल घेतल्यानंतर मग माझं म्हणजे प्रवास चालू झाला. पण मला वाटत नव्हतं की ही कॉमेडी आहे. हे ह्याला कॉमेडी म्हणजे थीम म्हणतात. मी बोललो तरी तो ती एक स्क्रिप्ट असल्यासारखं असायचं. मला वाटलं हे करू शकतोय आपण. मग तो रोस्टिंग हा प्रकार त्यावेळी मी करत असून सुद्धा मला माहित नव्हतं की ह्याला रोस्ट म्हणतात. मला मित्रांनी सांगितलं की याला रोस्टिंग हा प्रकार म्हणतात. की एखाद्या गोष्टीवरती उदाहरणार्थ विराट कोहली चांगला खेळतोय, त्याची चेष्टा करायची पण कशी त्याला दुखवलं नाही पाहिजे की चांगला खेळतच नाही, त्याला दिसतच नाही, त्याच्यावरती न बोलता तो चुकतोय काय ह्या गोष्टी दाखवणे म्हणजेच रोस्टिंग असं कळलं मला. त्यानंतर हा प्रवास चालू झाला आणि अजून सुद्धा चालू आहे. आणि दुकानात म्हणाल तर 24 तास एक माणसं दाढी करतात, कटिंग दुसरीकडे करतात, एवढी चेष्टा असते. एवढं वैताग त्यात लोक. तुमचे किती कस्टमर फक्त सेल्फी काढण्यासाठी येतात तुमच्याकडे? रोज दाढी करतात आणि सेल्फी काढण्यासाठी येतात. रोज एक 5-6 सेल्फी. म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत चढ उतार तर आलाच. मी वैशिष्ट्य सगळे इंस्टाग्रामवर म्हणजे अपडेट लोक राहतात की आता यूट्यूब टिकटॉक आलं, टिकटॉक इंस्टा. मी तसं काहीच केलं नाही. एकच केलं यूट्यूबच आणि त्याचे तुकडे मी इंस्टावरती टाकतो किंवा रीलवरती टाकतो. त्यामुळे माझा प्रवास मी कधीच असं नाही की अरे हे आलं आता ह्याच्यावरती काम केलं पाहिजे, ते आले त्याच्यावरती काम केलं.
मी सोलो एका गोष्टीसाठीच काम करत होतो की फक्त आपल्याला व्हिडिओ टाकायचे, त्याच्यापेक्षा आपण फेमस व्हायचं हे कधीच नव्हतं. आपण काम करत राहायचं आणि दाखवायचं की रिअल कॉमेडी म्हणजे काय असते, विदाऊट बॅकग्राऊंड म्युझिक, विदाऊट स्क्रिप्टेड तुम्ही एखादी गोष्ट करताय ती मला खूप आवडायची. मला ते बॅकग्राऊंडला म्युझिक टँग टूंग टांग टिंग मला ते आवडायचं नाही. मग कॉमेडी कोणी, आमची आई पण कॉमेडी करते, मग आमची आई मग मिलियनमध्ये असते. असा विषय आहे तो, असा विषय आहे. मग मला ती कॉमेडी कधीच आवडली. मी आत्तापर्यंत फॉलो केलेले कार्यकर्ते अशोक मामा आणि दादा कोंडके यांना फॉलो केलं. कॉमेडी तुमच्या म्हणजे प्रेझेंटेशन प्रत्येकाला जमत नाही, सुचतं ढीग, आता तुम्हाला सुचल ढीग, पण प्रेझेंट कसं करायचं हे माझ्याकडे होतं की बाबा सुचण्यापेक्षा प्रेझेंटेशन कसं असावं. याच्यामुळे आतापर्यंतचा माझा प्रवास, त्यामुळे मला बरं वाटतंय. शिवानी मॅडम, इंडस्ट्रीमध्ये एक उत्तम अभिनेत्री म्हणून तुमची ओळख आहे. तुम्ही बऱ्याचशा सिरियल देखील केलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं एक अभिनेत्रीला कोणतं कौशल्य असलं पाहिजे? अभिनेत्रीला मुळात अभिनय येणं हेच कौशल्य सगळ्यात मोठं आहे, ते येणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल आपण बघतोय कोणी उठतंय आणि अभिनय क्षेत्रात वळतंय, कारण प्रत्येकाला फेम हवाय. पण अभिनय क्षेत्र हे फेमसाठी नाहीच आहे, मुळात अभिनयासाठी आहे आणि ते असणं खूप जास्त गरजेचं असं मला वाटतं. आजकाल बरेच लोक वेब सिरीज माध्यमातून त्यांना पुढे येत आहेत, त्यांच्यात टॅलेंट भरपूर आहे. मग असा कोणता प्लॅटफॉर्म आहे का त्यांना इझिली कमर्शियलला ब्रेक मिळू शकतो? नाही, कुठल्याच मुळात कुठल्याच क्षेत्रात हे नाहीये इझी. प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल हा आहेच. त्यामुळे आणि मला वाटतं इंडस्ट्रीत जरा जास्त स्ट्रगल आहे. काय म्हणणं आहे तुमचं? स्ट्रगल आहे, म्हणा की तुम्हाला नाही, त्रास आहे की त्रास आहे. दाजी, सुरुवातीच्या काळात फार लोक जेव्हा फार कमी लोक इंस्टाग्राम आणि टिकटॉक करत होते तेव्हा तुम्ही या क्षेत्रात आला. त्या टायमाला तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कसा मात करत गेला? नेट नसायचं. ते तर आहे. आणि तेव्हा नेटची किमती काय होत्या ते देखील सांगा. एक गंमत झाली की टिकटॉक करताना 35K ID बंद झाली, म्हणजे टिकटॉकच गायब झालं. आणि इंस्टाग्रामला सुद्धा 35K माझ्या ती काहीतरी गंमत झाली बघा एक दिवशी, की पूर्ण इंस्टाग्राम हे झालं. आणि मी असं अनिकेतन मी म्हणजे ह्या क्षेत्रात बऱ्यापैकी मला अनिकेतनं सहकार्य चांगलं केलं. कारण अखंड महाराष्ट्राला आपला कार्टून अनिकेत हा म्हणजे मला बऱ्यापैकी त्यानं फेमस केलं. आणि याचं पूर्ण जर मी त्याला का देणार तर बऱ्यापैकी महाराष्ट्रात सांगितलं की ह्या काका आणि पुतण्याची जोडी एक सहज माझे गाणं येतं मार्केटला की चुकून एका वळणावर ह्या गाण्यामुळे फेमस झालो. आणि त्या गाण्यामुळे भरपूर जण माझ्या आयुष्यात आले. त्यातला हा एक चांगला मित्र म्हणा, नाती भरपूर आहेत, पण एक त्यांना त्या दरम्यान त्यांना चांगलं झालं कॉमेडीमध्ये घेऊन बऱ्यापैकी फेमस केलं त्यांना मला. आणि त्यांना मला म्हटलं की आता काका 35K झाले आज आणि आता विकेट उडली, इंस्टाग्राम गायब झालं. आम्ही एवढं हसत होतो, मी तर चेहरा पाडून बसलो, तुम्ही नुसतं हसायचं नुसतं असं करणार. मी काय नेमकं काय चाललंय त्यालाच. मग संध्याकाळी चालू झाल्यानंतर आज 117 पण केले, 1,17,000 फॉलोअर्स आहेत बऱ्यापैकी. या क्षेत्रानं इडिंग आमची मित्रपरिवार आहे, आपल्याला ह्यातलं काहीच कळत नाही. आपण फक्त माझे जुनी ओल्ड सॉंग आहेत ती बऱ्यापैकी फेमस आहेत, त्यात बऱ्यापैकी आहेत चांगले. अभि सर, तुम्हाला शाळेचा प्रवास तुमचा कसा होता? तुम्हाला शाळेत जेवणापासून माहिती होतं आपण कलाकार होणार का? कसं पुढं घडत गेली तुमची कलाकारची स्टोरी? शाळेत म्हटला तर मी परिस्थितीमुळे मला शाळा सोडावी लागली. मी शाळेत एवढा ठेवतो, फक्त सर मला बंदुकीनं मारायचं राहिलं होतं. बाहेरनं माणसं आणायला बाहेरनं एवढा ठेवतो मी शाळेतलं मॅडम मला काहीच नाही. सर म्हणायचं याला शिकवायचं म्हटलं तर 5-6 माणसं घेऊन जायचे, 7-8 जण यायचे एकदा. तुडीवरनं सर उड्या मारून अंगावर गुच्छा घालायचं. यायचंच नाही शाळेतलं काही यायचंच नाही. म्हणजे काय वही पुस्तक ग्राईड बीड सगळं देतो म्हणले. तिने मला म्हणजे दिल्लीसनं पुस्तकं मागूया, खरं तुला काय येतंय का विचारलं, काही येईनाच. मला सर असं मारायचं, मी व्हरांड्याच्या भोवतून फिरायचं, शाळेच्या भोवतून फिरायचं 2-2 दिवस. खरं आज जायचं ना, आईला सांगायचं शाळेला जाऊन आलो. अभ्यास पूर्ण नाही, काय नाही, एका वहीत 5 विषय, अशी परिस्थिती होती. पण कला मात्र अंगात जोरात होती. मग शाळेत सगळ्या कार्यक्रमात मलाच पुढं. मी स्पर्धेत कुठल्या भाग घेतला नाही, कारण भाला गोळा करून आण, फुटबॉल गोळा करून आण, पोरणी खेळलेली जिबड्या गोळा करून आण, ह्यात आमचं आयुष्य गेले. चॉकपीट टाकायला मीच, दिवसभर चॉकपीट घेऊन पांढराखड मीच. तर कबड्डी का खेळलो नाही मी, कबड्डी खेळलो नाही का टाकेल तुम्ही? होय, चॉकपीट टाकायला दिवसभर मीच. मला वाटतं चांगल्या उत्तम कलाकाराचं लक्ष नाही, अभ्यासात होय.
ना अभ्यास केला असतं तर कुठेतरी तुम्ही नोकरीला जाणार कुठेतरी लागला असतं का? ती न केल्यामुळे केलंय की शाळेत जरी अभ्यासात कमी असलं तरी देखील महाराष्ट्रातल्या सगळ्यात फेमस शो चला हवे त्याचा लेखक मध्ये तुम्ही होता. त्या शोला एवढ्या उत्तम दर्जाचा तुमचा हातभार आहे, ते देखील तितकंच प्लस पॉईंट आहे. ओके मॅडम, लागेर झाले जी ऑडिशन प्रोसेस, तुमचा अनुभव आणि तो एक्सपिरियन्स, तो तुमचा फर्स्टच एक्सपोजर असेल, त्याबद्दल सगळं सांगा. लागेरसारखा एक्सपिरियन्स आज ताब्यात कुठेच नाही, कारण ते कामपेक्षा नवीन फॅमिली खूप जास्त चांगली तयार झालेली होती. आणि त्याची ऑडिशन मी लागेरच्या आधी फिल्म केली होती, पळशीची पेटी म्हणून, जी फिल्म 2019ला कान्सला गेली होती, सिलेक्ट झाली होती. तर त्या तेजपाल वाघ आणि तेजपाल वाघ सरांनीच त्याचे डायलॉग लिहिले होते आणि लागेलचं कास्टिंग पण तेच करत होते. आमच्या सेटवर ते आमच्यासोबत काम पण करत होते त्या फिल्ममध्ये माझ्यासोबत. ते काम करताना त्यांनी आमच्या इथं ऑडिशन घेतले होते सेटवरच, फिल्मच्या सेटवरच. पण ऍक्च्युअली आम्हाला माहिती नव्हतं की ह्या कसले ऑडिशन आहेत, काय आहे. ऑडिशन त्यांनी घेऊन ठेवले आणि अगदीच मला वाटतं 3 महिन्यानंतर त्यांचा फोन आला की आपण सिरियल करतोय, कुठे काम घेऊ नकोस आणि तुम्ही सिरियलसाठी सिलेक्ट झाले. अगदी पूर्ण सगळी प्रोसेस झाल्यानंतरच त्यांनी सगळं सांगितलं होतं आम्हाला. शूटिंग कुठं होती नेमकी? साताऱ्याच्या पुढे भुईंज म्हणून आहे हायवेला, तिथून आतमध्ये गेले ना की तिथं सेट होता. सेट म्हणजे गाव होतं तिथंच. साधारणपणे सिरियल किती काळ चालली ती? अडीच पावणे 3 वर्ष झाली. 2.5 पावणे 3 वर्ष आमच्या घरातली ती सिरियल लोक बघत होते. रविदाजी, तुम्हाला शरद पवारांचा हस्ते पुरस्कार मिळाला, त्या सगळ्या घटना कशा होत गेल्या व तिथं जेव्हा आला तेव्हा ती एनर्जी कशी होती आणि फील कसा होता? पहिल्यांदा फोन आला मुंबईतनं की रवी सुरेशी बोलताय का? होय म्हटलं, रवी सुरेशी बोलताय. तर तुम्हाला एक तारीख दिली तिने 10 काय आता आठवणार नाही की त्या तारखेला तुम्हाला मुंबईला यायचं आहे आणि आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार म्हणजे एक देणार आहेत. आणि सोबत अनिकेत असावा आपले, आणि अनिकेतल्यांना मला दोघांना बोललो त्यांनी. एक दिवस असा आला की आम्ही आपलं प्रवासाला निघालो किंवा मुंबईला जायचं आपल्याला. पटत नव्हतं की म्हणजे एवढ्या मोठ्या महान नेत्याच्या हस्ते आपला पुरस्कार होणार आणि म्हणजे काय जो पण जायत नाही तिथंपर्यंत तो पण पटत नव्हतं. गेलो आम्ही एका ठिकाणी त्यांनी सोय केली आमची राहायची, अंघोळीची वसई. तिथून परत मग मी धनंजय पवार पण तिथं आला, सगळ्यांची सोय तिथं केली होती. आमची वयाने घेतलेली सतीश पवार DP आत्ता ह्याच्यात बिग बॉसला आहे त्यांना. आम्ही आमची युवा आहे सतीश पवार, माझे कन्नड सासरे आहेत, त्यांना बी घेतलेलं. हॉलला गेलो, यशवंतराव चव्हाण हॉलला गेलो आणि सगळी बसलो. छान गाण्याचा कार्यक्रम चालू होता. म्हणजे एंट्री, पवारसाहेबांची एंट्री आज झाली असं अंगावर शहारे येत होते की काय. कारण आजपर्यंत विषय नव्हता, कारण 10 फुट आम्ही होतो आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणं म्हटलं तर तो आनंद गगनात मावत नव्हता. मी तो व्हिडिओ सोडल्यानंतर साधारण 8 लाख म्हणजे 800 केला गेला होता तो. एकदम छान, एकदम पुरस्कार मिळाल्यानंतर जो आनंद मिळाला तो शब्दात सांगता येणार नाही. आणि त्यावेळेस देखील तेवढी एनर्जी आहे त्यांची, विषय नाही. अजून आहे तसं. मला पण एकदा पुरस्कार मिळणार होता. मला फोन आला की तुम्हाला पण आमच्या हस्ते पुरस्कार आणि शिल्ड मिळणार आहे म्हणून. 3 तारखेला होता कार्यक्रम. 3 तारीख झाली, 4 तारीख झाली. म्हटलं कार्यक्रम झाला काय? तर ते म्हटलं 3 तारखेला झाला. मी म्हटलं मला दिलं नाही म्हटलं तुम्ही, तर ती म्हटली शिल्ड संपलीत म्हटलं. हे असे पण मला पुरस्कार येतात. मला म्हटलं तुम्हाला पुरस्कार आहे म्हणजे काय म्हटलं, शिल्ड बी संपलं, सर्टिफिकेट बी संपलं. म्हटलं राहू दे मग काय. अभि सर, तुमची धर्मपत्नी व तुमचे मुलं हे देखील तुमच्या बऱ्याचशा कॉमेडी व्हिडिओजमध्ये असतात. तुम्हाला फॅमिली ओव्हरऑल सपोर्ट कसा होता व कशा पद्धतीनं त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं, इम्पॅक्ट कसा येतो? सुरुवातीला सगळ्यांचंच असं होतं की विश्वास बसत नाही. म्हणजे कसं असतं, एखाद्याला वाटतं की तुला म्हणजे खानदानी म्हणजे आजा आजोबा कधी ऍक्टिंग केलं नाही, तू कुठं नवीन एका रात्रीत नट झालास. बायको म्हणली तू कुठला नट बाबा म्हणली. पप्पा बिप्पा सगळे म्हणली काय केलं तू काय करलायस, असं आई पण म्हटली. तुझं काम नवं म्हणली अभिजित, बच्चनला नाक लांबडाय म्हणली, भोंग्या नाकाच आहेस तू. होय तुझं काय म्हणली, टाचा फुटल्यात म्हणली, गोऱ्या पण टाचा नटांच्या असतात. म्हणलं नट म्हणलं बाई तुपातला खात्यात ग, मला सकाळी म्हणलं तेलाची भाजी मिळाली नाही, तू काय मला सांगतेस म्हटलं. तर तसं नाही म्हटलं, मी काय तर करणार. पण त्याचा विश्वास नव्हता. माझे व्हिडिओ पडायला लागले, लोक भेटायला यायला लागली. त्यावेळी तिला त्यांना तरी पण त्यांना वाटलं की हां आता येतात भेटायला, थांबल हा प्रवास, थांबल काय होणार नाही. मग हवा युद्धासारखा शो चालू झाला. मग त्यानंतर मी तो शो बघितला. उदाहरणार्थ मी का बघितला होता, सलून माझं नवीन होतं. सलूनमध्ये पण इतकं काम असायचं, इतकं. त्यावेळी सलून सगळ्यात पहिलं स्टँडर्ड माझं हातकणंगलेमध्ये.
त्यामुळे युट्यूब नव्हतं त्यावेळी सलूनवर एवढा वेळ देत होतो मी की सकाळी 7ला उभारलो की दुपारी 2 आणि 4ला उभारलो की संध्याकाळी 12. मग त्यानंतर मग व्हिडिओची आवड लागली. व्हिडिओ एखादा आला, माझा बाहुबली कटप्पा जसं म्हणलं मग तुम्हाला गाजला. त्यानंतर आवड निर्माण झाली. मी दुकानचं काम कमी केलं, दुकानात काम कमी करणं केलं, फिरायचं, व्हिडिओ करायचं, ऑब्झर्वेशन, दुसऱ्या पिक्चरची खोयात काढणे असं चालू केल्यानंतर का नाही दुकानात काम कमी झालं. मग त्यांनी म्हणले की काय करायला 2 मुलं बाळ. मग अशी एक बाई आली ती बाई म्हणाली खोळ्यागत नवरा कॅमेरा घेऊन फिरायलाय, असं करलाय तसं करलाय काय त्याला ताकीद कर. मग त्यांनी मला बोलणार तर कसं बोलणार, आपला मालक आहे, आपल्या घरचा मेन करता करवित आहे. मग एक दिवस मला बोलले की काय करलाय तुम्ही, असं करत जाऊ नका, धंद्यावर लक्ष द्या आणि त्यात काय भविष्य होणार काय, त्यात काय करिअर होणार काय. मग तिला मी सांगितलं होतं की ऑडिशन देऊन प्लॅस्टिकच्या पिशवीत ऑडिशन घेऊन मी ते माझा पोर्टफोलिओ घेऊन मी उभारणार नाही दारात. काय असेल ते मी स्वतः करेन, नाही तर नाही होईल, मी परत सलूनवर उभा राहील, तुम्हाला माझ्यामुळे कुठलाही ताप होणार नाही म्हटलं. मग जेवायला मी बसल्यानंतर तिने मला सांगितलं की हवाई दे म्हणून नवीन कार्यक्रम चालू आहे, भाऊ कदम भारी काम करतात असं तसं आणि तुम्ही बघा. मला असा कार्यक्रम बघायचा नाही, ह्या कार्यक्रम जायचं स्वप्न माझं आहे म्हटलं. तुम्ही आता काय जाताय म्हणजे नट व्हायचं असेल तर 21 वर्षांनंतर ट्राय करायला लागतंय असं तसं. मी म्हटलं सक्सेस मिळेल तर मला 40 वर्षांना पण मिळेल, पण काम तर करतो. मला हवाई देचा कॉल आला. मी बायकोला सांगायला गेलो, बायको म्हणली कोणतरी आवाज बदलून फोन केला असेल, तुम्हाला काय फोन येतोय म्हणली, का ग्रामपंचायतमध्ये फोन आला नाही, इथनं काय येतोय. मग ठीक आहे म्हटलं. ज्यावेळी मुंबईला मी गाडीला बसलो, मुंबईमध्ये गेलो, साबळेंच्या रूममधनं फोटो टाकल्यानंतर घरात म्हणजे कर्फ्यू लागल्याचं झालं. तुडकूस झाला घरात त्या दिवशी. आईला असं वाटत होतं की मी बिनविरोध आलो. तुडकूस तिनं आता म्हटलं गावातल्या बायकाशी मारत्या म्हणली. भाई माय नट गेला, टीव्हीत गेलं पोरगं, टीव्हीत गेलं. मग त्यानंतर त्यांना पटलं. आता मला म्हणतात झोपलो जरी एखाद्या व्हिडिओ करचं की जा, उद्या शनिवार आहे, उद्या हे दुकानात गिरायक असते. आता तिने म्हणतात मला चला हवाई देऊमध्ये असं कोणता एपिसोड आहे जो तुम्हाला लिहिलेला तुम्हाला आवडला, बघितला सगळ्यात आवडता एपिसोड कोणता? आता कसं झालं, आम्ही रायटरची टीम असायची, योगेश शिरसाट, निलेश साबळे, मी. योगेश शिरसाट, निलेश साबळे, मी, प्रवीण तिखे, आम्ही 4 जण असायचो. प्रशांत एक आहे, आम्ही 6 जण असायचो, विनोद पाटील म्हणून. आम्ही 6 जण बसायचं आणि सुरुवात सर करायची काय सांगायची की आपल्याला उदाहरणार्थ आपल्याला शोले सिनेमा पिक्चर आपल्याला मराठीमध्ये करायचं तर कसं होईल असं सांगायचे. त्यानंतर आम्ही 5 जण चर्चा करायचं. सर त्यातलं मोजकं म्हणजे आम्हाला काय सांगायचं, तुम्ही बडबडा, काय बडबडायचं ती बडबडा, मी घ्यायचं ते घेतो. मग सर ते घ्यायचेच 25 घ्यायचे, मग ते तयार व्हायचं. त्यावेळी काय बरं म्हणजे वाटायचं की हां. पण ज्यावेळी श्रेयस तळपदेंची नवीन मालिका चालू झाली की त्यांनी एका मोठ्या कंपनीत कामाला असतात, त्यांची मुलगी ती तिथं कामाला असणाऱ्या बाईची मुलगी असते, तिला वाटतं तुला मुलगी आहे, म्हणजे साबणाच्या ॲडव्हर्टाईज सारखं झालं थोडक्यात की तुम्हाला मुलगी आहे होतो. त्यावेळी संत्रोल मग त्यात एक डायलॉग होता की आपके खूबसूरती से आपके उम्र से आपके त्वचा का पता ही नाही चलता तो. मग आमचा कसं चालतं की आम्ही मुंबईवरून हातकणंगलेवरून मुंबईला जाताना उमरजला गाडी थांबायची. उमरज मुंबई ते सारखे म्हणायचे. मग त्यावेळेचा एक पंच होता की आपके उम्र से आपके त्वचा का पता ही नाही चलता. मग त्यात विडंबन मी असं घेतलं की सरासनी म्हटलं असं म्हणा, आपके उमरज से आपका कराड का पता ही नाही चलता. मग ते असे भरपूर डायलॉग गेलेत. किंवा भाऊ कदम ज्यावेळी पुष्पा झाले आणि पुष्पाहून असं ते पाय घसरत ज्यावेळी गेले, ते चप्पल पायातून गेल्यावर वरनं 13 नंबर टाक रे, चप्पल दुकानात बंद नाही, 13 नंबर टाक रे बसं ना. मग त्या ज्यावेळी मी 2 पंचे ज्यावेळी केले त्यावेळी श्रेयस तळपदे, स्वप्नील जोशी स्टँडअप उभारून जवळजवळ मला वाटते एक 50 सेकंद उभारून टाळ्या त्या वाजवत होते. लोळले, हसले, लई हसले. मग सगळं झालं. ज्यावेळी आमचा ब्रेक झाला त्यावेळी श्रेयस तळपदे आणि तेजपाल वापरून होते. त्यावेळी सगळे बोलवले की अरे काय निलेश ते पुष्पा केलाय, काय केलं ते चप्पलचं कसं सुचलं, हे सुचलं. त्यावेळी मला बोलवून घेतलं आणि शाबासकी दिली की ह्या पोरग्याची हे पंचायत. आणि त्यावेळी हवाईच असं झालं की इंस्टाला कुठं त्यांचा तुकडा एखादा रील प्रमोशन पडायचं नाही. आणि मी ज्यावेळी 2-4 पंच केले त्यावेळी ते पडले रीलला, त्यावेळी अभिमान वाटला की आपलं काहीतरी आहे. पण त्यावेळी बरेच मी असं म्हणजे आता हवाईत जरी असलं तर एक 2-4 सिरीज नाव घेत नाही, 2-4 सिरीज अशा आहेत बोलत जरी त्याने असली तरी सगळी बुद्धी मी लावतोय. आता म्हणजे मोठ्या आहेत, मोठ्यात पुण्यात आणि मुंबईत मी करतोय स्वतः. मी सांगतो त्यांना घ्या, माझं नाव नसलं तर चाललं भाऊ घ्या. शिवानी मॅडम, मराठी इंडस्ट्रीमध्ये बरेचसे ॲक्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये स्कोप मिळत नाही म्हणून बॉलिवूड किंवा साऊथला स्ट्रगलिंगला ट्राय करतात. तुमचं याबद्दल कधी असं तुम्हाला साऊथ साईडनं कधी ऑफर आलेलं आहे काय, किंवा तुम्हाला असं वाटलं की साऊथला किंवा बॉलिवूडला पण एक्सप्लोर केलं पाहिजे आपण? हो, आले होते. साऊथचं एकदा आलं होतं मला, पण तेव्हा ॲक्च्युली मी कॉलेजला होते आणि माझ्याकडे मोबाईलच नव्हता. मी दिलेला त्यांना मम्मीचा नंबर आणि नेमका तो आईचा मोबाईलच हरवला. त्यामुळे साऊथची संधी थोडक्यात हुकली, असं झालं. ते मोबाईलच साऊथला गेला, मोबाईल साऊथला गेला, त्यामुळे ती थोडक्यात संधी गेली म्हणायची. पण मी साऊथला गेले. साऊथला गेल्यानंतर मी परत आले. 2014 मध्ये आले. 2014 मध्ये आल्यानंतर मी परत पुन्हा
पण आपली कला आहे ना, ती कुठल्याही लँग्वेजमध्ये कुठेही दर्शवली तरी चालू शकते, काही हरकत नाही. असं नाही की आपल्याकडे काही संधी नाहीये, पण आपल्याकडे हिंदी आणि मराठी दोन्ही असल्यामुळे हिंदीकडे जास्त कल आहे लोकांचा मराठीपेक्षा थोडासा. त्यामुळे काय हरकत नाही आपण साऊथला पण जाऊन काम करायला. नवीन लोक, तिथल्या नवीन गोष्टी त्या पण शिकायला मिळतात ना, एक नवीन कल्चर. नक्कीच. आणि त्या गोष्टी जेव्हा आपण परत इकडे होतो तर आणि आपल्या वेगळा एक्सपिरियन्स. डेफिनेटली. का असं होतं की साऊथची लोक आपल्याकडे बघायचे, आता जरा रिव्हर्स झालाय, पण ते खूप बदलत राहील का. अभि सर मला सांगा, पत्ता विचारलं की भांडण होते, हा डायलॉग तुमचा लय गाजला. तासगावला कसं आहे, त्या मी अजून हसतोय, मला हसा येत नसलं ना तुमचे काढून बघतोय मी, कारण एकमेकाला तुडून मारले शेवटला ती. त्यात तो एक विषय. नेमकी आ- कुणी तुम्हाला तासगाव पत्ता विचारला होता? तासगावला आम्ही ज्योतिबाला गेलो. का विचारलं, शिव मोठा प्रश्न पडला आम्हाला. आम्ही सुद्धा विचार बंद केलं. होय. तो व्हिडिओ सांगतोय, त्या व्हिडिओची गंमत. आम्ही ज्योतिबाला गेलतो हा, आणि एकटं घरात भांडणं करून आलतं. हा, बायकून त्याला घालवली बाहेर, हा. जाई तू बाहेर तवायला वाटवाट करतो म्हणून. आम्ही ज्योतिबाला चाललो आणि आम्ही इकडे गेलो सादळी मादळी, त्यामुळे आम्हाला रस्ता माहित नव्हता. आम्ही काय कोल्हापुरातून जाणार. मग त्याला विचारलं की तासगावला कसं आहे, आपलं पन्हाळ्याला कसं जायचं म्हटलं. मला म्हटला इकडे म्हणला. तू मला काय विचारलास म्हटला. मी म्हटलं तुम्हाला विचारणार असेल तुम्ही दिसला म्हणून, मागायत की म्हटलं माणसं ठीक म्हटलं, तुम्हाला काय विचारलास. मग आमची भांडणं झाली. मग हाच विषय करायचा म्हणून आम्ही आलो, ज्योतिबावरनं आलो. 4.5 मिनिटाचा व्हिडिओ. आणि ज्याला कॅमेरा धरता येत नाही की नाही, त्याला फक्त सांगितलं मामा तुम्ही कॅमेऱ्यात बघा, आम्ही दोघं ह्यात दिसतोय का बघायचं फक्त, मला हलवायचं नाही. त्यावेळी आमच्याकडे माईक सुद्धा नव्हता. मी तो व्हिडिओ केला, तो साध्या मोबाईलवरती केला, 19,000च्या ओप्पोवरती. व्हिडिओ तो पत्ता का विचारला असा झाला, स्क्रिप्ट नाही, काय नाही. जे त्या माणसाने आमच्या संग भांडला तेच मी त्या पोरगाला रोल दिला, तू कर म्हटलं. आम्ही केला व्हिडिओ. नॅचरली. केल्यानंतर 11:15 वाजलेत. व्हिडिओ टाकलाय, व्हिडिओ फुल चालू आहे, त्या आनंदात आम्ही आहे. 11:15ला बरोबर फोन वाजला. रात्री फोन उचलला नाही, मग अननोन नंबर आहे, फोन उचलला नाही. बंद केला, फ्लाईट मोड टाकला, 5 मिनिटं फ्लाईट मोड टाकला. त्यानंतर मला एक टेक्स्ट मेसेज आला, प्लीज कॉल उचला, पंढरपूरमधून बोलतोय आणि सयाजी शिंदे बोलणार आहेत, असा फोन आला. म्हणजे मेसेज आला. म्हटलं हे पण फेक आहे म्हटलं. तर व्हिडिओ कॉल करतो, एकदा बघा. मग ते पाळण्यात ते कडीपाटका काय त्यात बसले होते सया शिंदे पाण्यावरती. पंढरपुरातनं फोन आलाय आणि ते दाखवलं थोडंच. तर तेवढंच बघितल्यानंतर खरं आहे म्हटलं. मग फोन लावलं सॉरी. तर ते पंढरपूरच्या, ते मला कधी पण आता पंढरपूरमध्ये मला दर्शन मिळते देवळात. ते मोठे तिथले नगरसेवक काहीतरी होते, त्यांनी मला फोन केला. घर बंदूक बिर्याणी पिक्चरचा शूट संपल्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी म्हटलं की चहा पाणी जेवण खाणं माझ्याकडे एक दिवस करायचं आणि मग तू जायचं. पण ठीक आहे म्हटलेलं, त्यांनी थांबले होते. आणि त्यावेळी त्यांनी म्हटले की कोल्हापूरचा एक पोरगा आहे, त्याचा व्हिडिओ नक्की बघत जा सयाजी शिंदेना. आणि तोच माझा व्हिडिओ पडला होता आणि तो स्क्रीनवर लावला होता. त्यांनी जेवत होते, ठसका लागला, थांबले सयाजी शिंदे. एवढा व्हिडिओ आवडला. मग बोले नमस्कार. मी म्हटलं हां बोला की. तर सयाजी शिंदे बोलतोय. बोला की म्हटलं. अरे काय तासगावला कसं जायचं म्हटलं. साहेब तुम्ही व्हिडिओ बघितला, शपथ म्हणले मी जेवण थांबवले तुला फोन करायला लावला. हाईड आणि हे बदल करू नकोस, असंच बोल. एकदा थिएटरचं प्रॅक्टिस चालू होतं, जवळजवळ 1500-1600 लोक बसली होती, सगळं झालं. आणि सगळ्यांचं झाल्यानंतर काहीतरी त्या थिएटरला 12 वर्ष पूर्ण झाली पुण्यातल्या. तिथं आम्ही बसलो होतो, म्हणजे सगळे गेल्यानंतर चहा प्यायला. तेव्हा एक तुझा एक व्हिडिओ लावलेला, तो एक आम्ही बघितलेला, शोलेचा एक माझा व्हिडिओ होता तो. म्हटलं थँक्यू सर. त्यानंतर आता बघा म्हटलं थँक्यू, म्हटलं धन्यवाद. त्यामुळे तो एवढा व्हिडिओ व्हायरल आहे. तासगावला कसं जायचं, तासगाव गाव त्यांच्या गावानं केलं असेल, त्यांच्या गावासाठी मी एवढं केलं असं म्हणतो. लई फेमस झालं. शिवानी मॅडम, बऱ्याचशा मुलींना आजकाल फोटोशूट, मॉडेलिंग, ॲक्टिंगची आवड आहे, पण त्यांना राईट डायरेक्शन मिळत नाही की कशा पद्धतीनं जावं. त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की जर सक्सेसफुल ॲक्ट्रेस व्हायचं असलं की कुठली वाट निवडावी? सक्सेसफुल ॲक्ट्रेस व्हायचं असेल तर मुळात तुम्हाला फोटोग्राफीचं असं काही हे गरज नाही. पण जर आजकाल एक फॅड आलं की तुम्ही आधी फोटो पाठवा मग बघू हे ते, पण त्यासाठी तुम्हाला अंग प्रदर्शन करायची काही गरज नाही. तुम्ही ज्याच्यात सुंदर दिसताय ते फोटो काढणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही सक्सेसफुल झाल्यानंतर करा शॉप, काही हरकत नाही, पण आधीपासूनच त्याची काही गरज नाही आहे सगळ्याची. मला तुमच्याकडे टॅलेंट असणं खूप गरजेचं आहे, नाही का? आणि साधारणपणे या गोष्टींचा किती इम्पॅक्ट पडतो फोटोशूट या सगळ्याचा आपल्या करिअरवर? आजकाल असं झालंय ना की इंस्टाग्रामचे फॉलोअर्स खूप जास्त बघितले जातात. तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये सुद्धा ही खरं तर एका चांगल्या कलाकारासाठी खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की तुम्ही न बघता ती कला बघावी. कला बघावी. कारण मी स्वतःच्या आयुष्याचे 7 वर्ष थिएटरमध्ये घालवलेत, त्यानंतर मी कॅमेऱ्यासमोर उभी राहिली आहे. आणि आता जर तुम्ही माझे फॉलोअर्स बघून काम देत असाल तर मग माझे 7 वर्ष वयाच गेली ना. डेफिनेटली.
नाही बदल चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी आता सध्या तर काय झालंय, फॉलोअर्स सिनेमा काढायच्या आधी त्यांना पब्लिक किती मिळेल ह्याची भ्यास आहे, हे नको आहे ना. आणि मराठी सगळ्यात पहिला फेमस लोकांना आता परवा मगाशी पण आम्ही तुम्हाला बोललो की आता जर टेलिव्हिजन जे आहे, टेलिव्हिजन आता सुद्धा असं होतं की टेलिव्हिजनला पहिला की सुरुवात करताना, कार्यक्रमाची सुरुवात करताना सिलेक्शन हा प्रकार फिक्स असायचा. आता तसं नाही, ऑन दी स्पॉट कुठलेही कलाकार कधीही बदलले गेलेले. 2 महिन्यात तुमचं डेट तुम्हाला आता उदाहरणार्थ त्यांचा सासूचा रोल असेल तर त्यांना थोड्या दिवसांनी याची पसंती नाही आहे, या पात्राला पसंती नाही मिळाली, ते बंद करून टाका, ते पात्र वाढवा. एक मी असा कलाकार बघितला की त्याला 2 महिन्यासाठी घेतलं होतं, त्याचं काम आवडलं, त्याला वर्षभर घेतलं आणि त्याच्या पाठीमागच्या 2 कलाकारांना काढून टाकलं. अशा गोष्टी होत राहतात का, तर त्याचे फॉलोअर्स जास्त आहेत. हो, ऑडिशनच्या टेबलवर सुद्धा हे बघितलंय की असा मोबाईल एक फोटो एका मुलीचा ठेवला आणि सांगितलं की बघा लीडसाठी हिचा विचार करा, रील स्टार आहे ती, तिचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत, आपल्याला त्याचा कदाचित फायदा होईल. पण तिला कसलाही थिएटरचा गंध नाही, ऍक्टिंगचा गंध नाही, फक्त रील्स मध्ये डान्स करणं, ऍक्ट करणं एवढंच काही केलं असेल तर फक्त फॉलोअर्स खूप जास्त आहेत म्हणून तिचा विचार करा, असं माझ्या समोरची गोष्ट आहे. तर हा खूप तोटा आहे ऍक्च्युली चांगल्या कलाकारांसाठी. 40 ते 50 सेकंडच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअली ऍक्टिंगचं जज घेणं चुकीचं आहे. कळत नाहीच काहीच कळत, कळत नाहीच नाही. कळत. कारण कॅमेरा समोर उभं राहिल्यानंतर थिएटरवाल्या माणसांनी नाही, reels- catch बोलून दाखवायचं आणि त्यांनी एक वाक्य बोलून दाखवायचं. रील्सचाच फरक आहे की तुम्ही कॅमेऱ्यासमोर उभारून रील्स करून दाखवायचे. हो, मोबाईल वेगळा आणि कॅमेरा वेगळे. आता जे रील स्टार आहेत आता सध्या, म्हणजे मी म्हणतोय बऱ्यापैकी त्यांचं असं होतंय की उदाहरणार्थ मंगळवारचा व्हिडिओ असेल तर त्यांनी शनिवारी कामाला लागतं, शनिवार रविवार सोमवार मंगळवार, आणि संध्याकाळपर्यंत व्ह्यूजच बघत असते, शेअर किती झाला, व्ह्यूज किती झाला, लाईक किती झाला. हे आहे दोस्त. मी त्यांना पण म्हणतो, मी ह्यात कधीही अडकलो नाही. आम्ही पण विलनमध्ये views, आम्ही टाकलं की sharing, टाकलं. मी liking कधी करतो. व्ह्यू बघितलेले नाहीत, कधी का कमेंट माहिती वाचलेले काय? नाहीत. एक एक अभ्यास कुठला, माझा आतापर्यंतचा अभ्यास आहे की रील स्टार जे आत्ताचे आहेत सगळे, त्यांनी रील करतील एक 60 सेकंदाचा, पण तिने 1 तासाची स्टँडअप नाही करू शकत. नाही. यांनी म्हटलं तसं पदनाट्य नाही करू शकत, एकांकिका नाही करू शकत. मग आता पब्लिक, मी म्हणतो आता पब्लिक काय झाले माहिती आहे काय, क्षणिक सुखाच्या मागे लागले, क्षणभंगुर आहे. 100 हां. आम्ही इंस्टाग्रामचे आपले युट्यूबचे व्हिडिओ आम्ही 6 मिनिटाचे करायचे, 6 मिनिटाचे. त्यावेळी मिनिटं म्हणायची, माणसं कमेंट करायची, लई शॉर्ट व्हिडिओ काढलाय, मोठा काढा. हां. मोठा काढा. आणि आता इंस्टाग्रामचा 1 मिनिटाचा जरी व्हिडिओ असला, अर्धा बघतात आणि ढकलतात. आता 30 सेकंदाचा व्हिडिओ पण स्किप करतात. स्किप करत नाही. म्हणजे आपलं कलाकार वेळ. आयुष्य त्यांच्या बोटावरती आलंय. 100%. म्हणून- वन डे सिरीज वरून T20. हा, पण ह्याच्यात झालंय असं माहितीये काय, काय करायचं? काय करायचं असं नाही. पब्लिकला काय झालंय, पब्लिकला आता कळत झालं की बघू काय. मला अभिमान काय वाटतो की माझे व्हिडिओज लोक 50 असणार, ती माझी 50,000 फॉलोअर्स तशीच आहेत. आता लोकांना वाटतं की माझा फॉलोअर्स 3 लाख आहे समजा, तर त्याला 30 लाख व्ह्यूज गेला तर त्याला वाटतं की हे 30 लाख पब्लिक माझा आहे. ते स्क्रोल झालं म्हणून तुला बघतंय, तुला आठवणीत नाही ठेवत. 1 लाख फॉलोअर्स असणारे जे डाय हार्ड फॅन फक्त 13,000 असतात. हे लोकांच्या लक्षात अजून गणित नाही आलं. मला फोन करतात, माझा व्हिडिओ 6 मिलियनला गेला. मग 6 मिलियनला गेला असला तर तू मग उधार माल भरला नसता दुकानात, होय ना. शिवलेल कपड्याची इस्त्रीचे पैसे दिला असतास ना तू. हां, मग हप्त्यानं गाडी घेतली नसती, मग रोख घेतली असती. 6 मिलियन लोक असतील तर हा विषय आहे. आणि त्यात कधीच अडकून नये. मी कधी कुणाला, मला असं वाटत नाही मी अजूनपर्यंत कधी कुणाचं मी फॉलो केलं, म्हणजे इंस्टाग्रामला सांगतो किंवा काय. आशिष चंचलानी, अमित बडाना, बियुनिक, कपिल शर्मा हे 4 सोडून मी बघितले. मला लागान लोक बोलतात, तुम्ही ह्याला बघितलं काय, नाही हो म्हणले की आता हे नाहीच म्हणणार की. मग मी बघितलंच नाही ना, मी बघितलं मी कशाला, मग मला मारून चपकान मारून तुम्ही होय म्हणून घेता, नाही मी बघितलं. दाजी मला सांगा, तुम्ही फेमस व्हायच्या आधी देखील लोक तुमच्या शोरूमला यायचे, तुम्हाला भेटायचे, आता देखील येतात. काय फरक जाणवतो आधीच्या आणि आत्ताच्या बोलण्यातल्या लोकांच्या, व फॅन्स त्यांनी फोटो किती काढले तर तुमचे, याचा कसं तुम्हाला काय फरक जाणवतो आणि बिझनेसवर कसं तुम्हाला? मी पहिलं मग सांगितलं ते बिझनेसवर चांगला फरक पडलाय. हां, पण पहिले कसं व्यापारी म्हणून यायचे बाबा, एक रवी सूर्यवंशी फक्त नाव होतं. ह्या क्षेत्रात गेल्यापासून रवी सूर्यवंशी, दाजी हे फेमस झालं. आता कॉलेजची मुलं मुली जरी मी आत असलो तरी अजून फोटो काढतात. कुठं परगावला गेलो, आता ह्या क्षेत्रामुळं एवढा चेहरा फेमस झाला की आता मला टोल कुठे घेत नाहीत. ह्याचा फायदा, कुठल्या तर हॉटेलात जेव्हा गेलो आणि कुठल्या तर टेबल आम्ही जेव्हा दुसला म्हणजे सगळे कलाकार, तर एखादं कोणतं बिल देऊन गेलेलं असतो. जसं अभिदा म्हटलं की पंढरपूर दर्शन, चांगलं म्हणजे जास्त वेळ थांबायला लागत नाही. तुम्ही फायदा सांग. नाही तसं करा की तुम्ही या, आपण वापरू सगळं. माझा पण तसं होतंय. एक वेळा वाटतं की आता फॅन आलाय आपला, दाढी करणं असेल, फोटो काढून जाते. अभि सर मला एक सांगा, तुम्ही नुसतं एक सिरियलवर न थांबता बऱ्याचशा वेब सिरीज देखील केलेल्या आहेत. त्या वेब सिरीजचा अनुभव कसं घडलं? वेब सिरीज अशी म्हणजे काय त्या
प्रत्येकाला वेब सिरीज म्हणजे त्याच्या आयडियानं त्यांनी लिहिलेली असते. त्यांना असं वाटतं की अभि रोकडे तिथं जसं आहे तसं इथं पाहिजे. मग ते कसं होतं ते कुठेतरी डिसमॅच होते. अभि दादा तुम्ही तिथं करताय तेच इथं करा. मग ते करू शकत नाही आपण. तुम्ही कॅरेक्टर लिहिलंय समजा माझं उदाहरणार्थ आता परवा एक सांगतो लय भारी. मी आत्तापर्यंत कॉमेडियन कॅरेक्टर केल्यामुळं किंवा मी फॅमिलीज व्हिडिओ केल्यामुळे मला महिला वर्ग जास्त ओळखतोय. आणि मला एक सांगलीमधनं वेब सिरीज आली की तुम्ही म्हटला एक किराणिष्ट पात्र आहे मला तुमचं. मी म्हटलं मी कॉमेडियन आहे, हे काय द्यालाय मला. तर तो लय भारी असं पिशवी अडकून आला आणि म्हटला तुम्ही संडासात बसून सेक्सी पुस्तक वाचणार म्हणलं. मी म्हटलं तू जा इथनं, तू जा म्हटलं, आमच्या गावात आलं नाही म्हटलं बाळ असलं. मी कॉमेडियन आहे, कॉमेडी त्याच कॉमेडी आहे म्हटला. तुम्ही संडासात बसून पुस्तक वाचणार म्हणला. आता मोबाईल आलाय म्हटलं, मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत की म्हणलं, कशाला पुस्तक वाचायची लावायला म्हणलं लांबड. मला अशी कॅरेक्टर पण आलीत. मग असं मला आवडत नव्हतं. पण एखादी आता परवा एक वेब सिरीज आली त्यामुळे तुम्ही 5 मिनिटं काम करू शकता. मग म्हटलं 5 मिनिटाचं काम करणार करू पूर्ण वेब सिरीजमध्ये माझं रिमाइंड करून बघणार असं काम करणार. अशा गोष्टी होतात की लोकांना असं वाटतं की लोकांना अभि रोकडे तिथं आहे त्याला मी वेगळं करू शकतो. नाही करू शकत. ते नॅचरल आहे, त्यात बदल तुम्ही करू शकत नाही. किंवा ते तिथलंच मागतायत, तुम्ही तिथं केलं तेच इथं करा. आणि आता सध्या तरी मी बघतोय की नाही इस्लामपूरपासून जरा तुम्ही इचलकरंजीपर्यंत आला तर सगळ्या माळावून शूटिंगच चालू आहे, पण ती अपलोडच होईना. मग ती दिसनाच कुठं दिसनाच झालंय का. अर्धा अभ्यास, टीम वर्क नाही. भांग पाडलं की मोबाईल हातात धरतोय असं अशा अवस्थेत. टीम वर्क नाही. सगळ्यात महत्वाचं मी मागाशी पण म्हटलं, पाठांतर म्हणण्यापेक्षा लिखाणाचा सुटसुटीतपणा नाही आहे, लिखाणाची सवय नाही आहे. एखाद्या पोरगीला जरी वेब सिरीजमध्ये बोलवायचं तर ती म्हणते मला सोडाय बॉयफ्रेंड येणार. ते म्हणते मला मेकअपचं 500 वेगळं. मग ह्यामुळं कोल्हापुरातल्या बऱ्याच कलाकारांना घरात बसावं लागलं. ॲटिट्यूड 100%. पर डे किती देणार, मला नाश्ता चहा पाणी कधी देणार, मला घरला सोडायला कोण येणार, राहायची व्यवस्था, राहायची व्यवस्था आणि कोण आणि किती देणार. ह्याच्यामुळं काम करा पहिला. मी सलून ज्यावेळी हवाईमध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी मी जवळजवळ 2 वर्ष सलूनवरती पाणी ओतलं. सलून बंद असायचं 2 वर्ष. त्यानंतर हे मी मिळवलंय. ह्यांना तसं नाही. माझं 2 रील गाजलं की दुसऱ्या दिवशी पर डे सुपारी. मी जिप्सीत बसणार, मी हात करणार, 6000चा हार पाहिजे गळ्यात. मग ते क्षणिक सुख झालं ना. आम्ही तेच केलं. मी कधीच मला तुम्हाला सांगतो, मला इतके फोन म्हणजे भरपूर फोन येतात, सर आम्ही हे केलं तर तुम्हाला हे करायचं आहे. म्हणतो हे नाही जमत मला, ती बी करत नाही मी. असं आहे ना, माहिती नाही आता लोकांना. फक्त कॅमेरा घेतला म्हणून तो शूट करणार आहे, पण लेखक कुठं आहे, डिरेक्टर कुठं आहे, असं आहे ना. स्पॉन्सर जो आहे की नाही 500 देणारा, तो स्पॉन्सर म्हणतो मला 700 द्यायचं परत. म्हणजे 500 साठी लाभांतर पाहिजे ना. 500 तसे 100% बरोबर. मी आता लय काय बोलत नाही. माझा अभ्यास जरी कमी असला किंवा माझं वय जरी कमी असलं तर आपल्या भागात अशी माणसं बघितल्यात फक्त अनुदान मिळते म्हणून शूट चालू करायचं आणि पैसे खायचं ते कमायचं. 100%. त्यामुळे कोल्हापूर बऱ्यापैकी नाव खराब झाले. म्हणजे कलाकारांनी म्हणण्यापेक्षा मोठ्या लोकांनी जरा केला आहे आगाऊपणा. म्हणून तर आपल्याला तिकडे जावं लागते, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. आपल्या लोकांचा स्ट्रगल चालू नाही आहे, आगाऊपणा चालू आहे, स्ट्रगल नाही चालू. खरं म्हणजे चित्रपट सृष्टीची पार्श्वभूमीच कोल्हापूर आहे. मग आपणच केलं. मला अभिमानानं असं वाटतं की मला असा फोन आला पाहिजे, मिळून काहीतरी करू. मला वाईट वाटतं की मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मला गाण्यात नाचवलं, सगळं झालं. मला शाबू आणि 2 केळं दिली. मी घरात आलो आणि 15 दिवसांनी मी कोल्हापुरात गेले, त्या माणसानं मला बोलवून घेतला इकडे मला. काय तर माझ्या गाण्यात परवा तुम्ही डान्स केला, ती कपडे मी दिल्यात म्हणला. माझ्या दुकानात बाईट द्या की म्हणला, नमस्कार मित्रांनो इथे कपडे घ्या. मी म्हणलं मी का देऊ. तर त्या माणसानं माझं नाव सांगून कोल्हापुरात कपडे उचलली होती, नाश्ता चहा पाणी उचललं होतं, सगळं उचललं होतं. आणि मला 2 केळं आणि शाबू, वाटीभर शाबू. मग हेच कुठेतरी चुकतंय गणित. म्हणून मी मला कुठल्याही कोल्हापुरातनं म्हणजे कुठल्याही क्षेत्रात कुठं फोन आला तर मी त्यांना सांगतो तुम्ही इथं या आणि बसून बोलू. आणि मी एक प्रोजेक्ट करतोय असं म्हणण्यापेक्षा आपण एक प्रोजेक्ट करू, त्यावेळी मजा येईल. शिवानी मॅडम मला सांगा, मूवी अभिनेत्री आणि सिरियल अभिनेत्री काय फरक पडतो? दोघांमध्ये कसे टास्कमध्ये डिफरन्स आहेत? त्यांना काय वर्क असतं, तुम्हाला काय वर्क असतं? त्यांचं शूटिंग पर डे किती होतं, तुमचं शूटिंग कसं होतं आणि काय डिफरन्स काय जाणवतो? सिरियलला पर डेवरच पेमेंट मिळतं, फिल्मला पण सेम असतं, पण फिल्मला कधी कधी आपण पॅकेज वाईज पण पेमेंट घेऊ शकतो. सिरियलला तुम्हाला खूप जास्त स्किल दाखवायची गरज नाही पडत, जे की फिल्मला तुम्हाला दाखवावे लागते. फिल्मला पण खूप रिअलिस्टिक ऍक्टिंग आपल्याला करावी लागते, तेवढी सिरियलला नाही. कारण सिरियल हा ड्रामा आहे आणि तिथे थोडी तशी ड्रामेबाजच ऍक्टिंग लागते, म्हणजे खूप जास्त त्रास नाही घ्यावा लागत स्वतःला.
सिरियलसाठी. आणि साधारणपणे मला सांगा, तुम्हाला स्क्रिप्ट किती टाइम आली येते? सिरियलची स्क्रिप्ट सकाळी मिळते. जेव्हा आपण पहिल्यांदा गेल्या गेल्या मेकअपला बसतो तिथं हातात स्क्रिप्ट मिळते, दिवसभराचा बंच मिळतो. कधी कधी काय होतं, डायलॉग स्क्रिप्ट जर लिहून आली नसेल तर अगदीच सीनच्या 5 मिनिट आधी पण मिळू शकते. म्हणजे साधारणपणे वाचण्याची एवढ्या प्रॅक्टिस हवी की पाठांतर तुमचं एवढं हवं की तुमच्या हातात स्क्रिप्ट पडल्या पडल्या तुमचं पाठ झालं पाहिजे. ते मूवीज मध्ये थोडक्यात नसतं. हा, मूवी मध्ये नाही, आधी मिळतं. हो. त्याच्यावरती काम करावं. आधी आपलं तिथं फिल्मचं कसं होतं, आधी आपल्याला स्टोरी सगळी सांगितली जाते, स्क्रिप्ट वाचली जाते आधी, त्यानंतर आपण करणार की नाही हे ठरतं. तसं सिरियलचं नाही ना, ते लिहून येतं तसं रोजच्या रोज शूट होत जातं. अभि सर मला सांगा, तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांना दादा, वहिनी, आप्पा, तात्या अशा नावाने उपमाने हाक मारता. ती कल्पना कशी आली आणि व मित्रांना जेव्हा गप्पा रंगतात तेव्हा कशा पद्धतीने रंगतात? आता मी परवा पण आपली जी IPL नंतरची सिरीज चालू केली की हार्दिक पांड्याला पांडुदा कोण म्हणाल, हां पांडुदा कोण म्हणाल, तर मी त्यांना माझं एक मत आहे की कुठलाही कितीही मोठा सेलिब्रिटी जवळ असेल तर त्यानं कोल्हापूर इस्लामपूरला आलंच पाहिजे. म्हणून मी तसं करतो. अनुष्का वहिनी, नीतू काकू. माझा एक व्हिडिओ होता परवाचा की अंबानीच्या लग्नात किती खर्च आला आणि त्यावेळी ते किती काय काय झालं. तर माझा एक व्हिडिओ होता, ते व्हिडिओ पडला होता. त्यावेळी ऋषिकेश जोशी सरांचा पण मला ईमेल आहे, मी दाखवतो तुम्ही, काय नाही. त्यावेळी पण मी व्हिडिओ केला की मुकेश अण्णा आम्हाला फोन करतात, मुकेश अंबानी. मग मुकेश अण्णा कोण म्हणलं, मुकेश अंबानीला किंवा नीतू काकूला. त्या कॅरेक्टरना घरात आणणं गरजेचं असते, म्हणून त्याची सर साहेब म्हणलं तर ते वाटणार नाही. नीतू काकू म्हटलं की डायरेक्ट चुलतीच झाली हो, सुट्टीच नाही. मग नीतू काकूच म्हणायचं म्हटलं आणि मुकेश अण्णाच म्हणायचं. मग त्यावेळी मी म्हटलं काय म्हटलं, नीतू काकू तुम्हाला सांगायला म्हटलं 15 किलो, आणि आपल्या गावात असते ते 15 किलो तांदूळ लिमिटेड घालायचं आणि माणसं वाटी 5 किलो वाढवायचं. मग ती म्हटलं नीतू काकू म्हटलं तुम्ही 15 किलो तांदूळ घाला म्हटलं मुकेश अण्णांनी सांगालो म्हटलं तांदूळ चांगला आहे म्हटलं, रेशनिंगचा घालू नका, तुकडा तांदूळ घालू नका म्हणून. तर गाठलाय म्हटलं आणि तुमची बायको मग लागा पण करायला म्हटलं. तर काय करायला, तर काय करायला म्हणजे विचारा म्हटलं. डबं भरून म्हटलं सचिन तेंडुलकरला दे, कुठे हेमानला दे म्हटलं, वाडाची माणसाला डबं भरून द्यायला म्हटलं. त्यामुळे मग म्हटलं म्हटलं मग ते मला म्हणतात की, आणि मुकेश अण्णा म्हटलं अरे अभ्या रात्री आणलेली दारू तुम्ही कुठे गेलं. मी नाही म्हटलं 120 मी मारली म्हटलं, सलमान खान एक क्वार्टर मारली म्हटलं, शाहरुख खान एक बिअर मारली, हायचा बॉक्स आहे म्हटलं, तुझं काय नको, आणि ओल्ड बॉक्सचा कट्टून नाणीच्या कट्ट्यावर हाय असाय म्हटलं. मग मला लोकांचा फोन कसा आला माहिती काय, कशा अंबानीच्या घरात नाणीचा कट्टा, नाणीच्या कट्ट्यावर ओल्ड मग कशी असेल. मग हे सेन्स ऑफ ह्युमर. दुसरं सुरुवात अशी झाली की विराट कोहलीच्या लग्नाचा व्हिडिओ बातमी आली ती, त्यावेळी इंस्टाग्राम होतं, मला वाटतं टिकटॉक होतं, की विराट कोहलीच्या लग्नाला फक्त 50 माणसं सिलेक्टेड लोक गेले ते. मी त्याचं उलटं केलं, म्हणलं नाही ते माणसं राखूनच नाही म्हणलं, ह्याला उलटं बोल त्याला उलटं बोल म्हटलं, थोरल्या माणसाचा मान राखत नाही म्हणलं भाच्याच मी स्वतः बघितले म्हणलं, त्याच्या भाच्यात जावाळ होतं म्हणलं, जावाळ आहे म्हणलं, बट दोन बटी मार जा आणि तिकडे जा म्हणताना नाही मी बॅट बॉल खेळायचा होतो, जगाला कशाला सांगतोस म्हणलं. मग ते लोकांना आवडत गेला, हे वेगळं काहीतरी करतोय, कसं होऊ शकतंय म्हणले, जावळ असते भाच्याचा मॅच खेळायला जातोय किंवा जावळ असते त्या घरात लग्नाला 50 माणसं म्हणलं, 150 माणसाचं जेवण केलं तर म्हटलं 50 माणसंच गेली हो का, तर माणसं राखून नाही म्हणलं, माझ्या समोर म्हणलं 90 किलो तांदूळ गटरीत ओतले म्हणलं. मग त्यावेळची ती कॉमेडी होत गेली. अभि सर मला सांगा, जे नवीन कलाकार कला क्षेत्रात, रायटिंग क्षेत्रात व रील स्टार क्षेत्रात याचे उत्सुक आहेत, पण त्यांना जमत नाही, प्रत्येकाला जमत नाही की रील टाकून व्हायरल काढणं, मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जो माणूस माझ्या समोर आला ते शिक्षक होते, ते शिक्षक मला अभि तर तुमच्या ह्याच्यात शिव्या असत्या, त्यांना मी काय केलं नाही, मी 2 मिनिटात मजा बघा म्हटलं, फोन लावला, स्पीकर फोन लावला, बायकोला म्हटलं हॅलो, तर काय, तर म्हटलं चिडणार नसली तर एक सांगतो म्हटलं, पेट्यावर म्हटलं चहा प्यायला गेलो, तू गाडी लावली म्हटलं, ताजाला हुडकाली, गाडी गेली म्हटलं, काय शाण्याला एवढा जायचा, फोन कट केला, हे कोल्हापूर आहे म्हटलं, तुम्ही सर जावं म्हणलीत ना, सर गेलं. मी डेकोरेट कधीच, मी स्वतःला कधीही डेकोरेट केलं नाही, मग कधीही एक असते लोकांना मला काळजाला टच करणारी कॉमेडी आवडते, म्हणजे मला माझ्यासोबत हे झालतं, माझ्यासोबत हे घडलं अनुभव, हां हे दाखवायला मला आवडतं. मला डेकोरेट कधीही करायला आवडत नाही, मी 6 पॅक बी करायला नादा लाग. मला लोक म्हणतात की बाबा कॉमेडियन हा कधी तुमच्या चेहऱ्यावरतीच सगळं काय डिपेंड असतं. अशोक मामांचं बघा 6 पॅक आहेत का, नाही, त्यांची एक्सप्रेशन लोक बघायला जातात. म्हणून मी लोकांना म्हणतो तुम्ही माझ्या शब्द फेकीकडे बघा, त्याचं चुकीचं काय अर्थ काढू नका. मी जर तसा असतो तर मला टेलिव्हिजनला बोलवलं नसतं. चला आता तुम्हाला सांगायचं, ह्या गोष्टी सगळ्यात जास्त कोण करते तुमच्या तिघांपैकी? काय सगळ्यात रांगडी भाषा कोण वापरते व्हिडिओज मध्ये? असं करा की बरोबर आहे की आम्ही असं केलं असं का काय, त्याला प्रत्युत्तर मी आम्ही जर परत आणि 2-3 वेळा मान्य आहे, व्हिडिओज मध्ये सगळ्यात जास्त शिव्या कोण देते? नाही मान्य नाही
कारण तुम्ही पण दुसऱ्यांकडे हात करू शकताय. हा नाही आम्ही देऊ शकत नाही, म्हणू शकणार नाही. मी दिल्या तरी म्हणू शकत नाही की ह्यात येतात म्हणून. कोणी मिशाला सगळ्यात भारी धाव देते? आम्हाला गावाची नाही तर त्यांचे आहेत. कोण सगळ्यात जास्त भारी लावरे ताकद म्हणते? कोण सगळ्यात जास्त वेळ जिम मध्ये घालवते? व्हिडिओज मध्ये कोण सगळ्यात जास्त मोठं बोलते? नाही नाही नाही, नाही नाही. नाही 5 बोट आहेत, माझी 5 बोट आहेत. होय की तुमची एक आहे, मी 5 बोट तुम्ही सगळ्यांनी आणून मला आज करायला लावशील. मी काय मान्य करू? नाही 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 घ्या अर्धा घ्या, 50 वाटून घ्या. बरं. कोण सगळ्यात भारी मोटिवेशनल स्पीकर आहे? समजू सांगा जरा. मोटिवेशन म्हणलं म्हणजे मी नाही, सांगतो, नाही, मी थोडक्यात करतोय मोटिवेट करा नाही त्यानंतर सर एक बोल हा. सर्वात भारी उदाहरण किंवा दुसऱ्याला इन्फ्लुएन्स असं कोण बोलते व्हिडिओज मध्ये? मी तेच करतोय हा. व्हिडिओज मध्ये मी तेच करतोय की मग आज कॅम्प स्टोरी आणि गोगागोरी पॉडकास्ट या माध्यमातून तुम्ही इथं आम्हाला भेट दिली याबद्दल फार फार आभारी आहे. असंच सपोर्ट राहू द्याल सगळ्यांचा. धन्यवाद. नक्की धन्यवाद. आमच्याकडून तुम्हाला छोटीशी भेट.